राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब, हात वर करायचा, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया शशिकांतजी शिंदे साहेबांचं. तुतारीवाल्याला सुद्धा हुरूप आलेला आहे. सातारा जिल्ह्यातला इतिहास घडवणाऱ्या या गांधी मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, शाहू फुलेंना वंदन करून आज सातारा जिल्ह्यातल्या सातारा नगरीच्या परिवर्तनाच्या आज सभेला उपस्थित असलेले आदरणीय माजी मंत्री महादेवजी जानकर साहेब, आमचे दुसरे नेते लक्ष्मणरावजी माने, त्याचबरोबर आपल्या काँग्रेस पक्षाचे राजेंद्रजी शेलार, आदरणीय वर्षाताई देशपांडे, राहुलजी पवार, सर्व व्यासपीठावरील सर्व पक्षाचे असलेले प्रमुख पदाधिकारी, उपस्थित बंधू भगिनींना, माझ्या पत्रकार मित्रांनो, गांधी मैदानावरली सभा छोट्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर भरवायची म्हणजे एक आव्हान होतं. मनात हुरहुर होती की ही सभा आपली यशस्वी होईल का. कार्यकर्त्यांनी मला सांगितलं, भले 500 लोक असून द्या, पण सभा गांधी मैदानावरच घ्यायची. आणि मला अभिमान आहे, कोणीही मोठा नेता नसताना सुद्धा माझ्या एवढ्या मोठ्या संख्येने माता भगिनी आणि आपण सर्व सातारकर पत्रकार उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला त्रिवार वंदन करतो, तुमचा आभार मानतो. सातारा नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांची या ठिकाणी तुतारी, मशाल, पंजा या चिन्हावर आपण निवडणुकीला समोर जातोय. बरीच मंडळी मनापासून यायला इच्छुक होती, पण सातारचा ज्याचा उल्लेख अनेक लोकांनी केला, मोकळा श्वास घ्यायला सुद्धा ज्याला परवानगी लागते, त्या सातारकरांची अंतर्गत पाठबळ हे महाविकास आघाडीला, याचा उल्लेख मी मनापासून या ठिकाणी पहिल्या प्रथम करतो. लोकसभेला मी पाहिलं, खरोखर आभार मानतो. माने साहेब, जानकर साहेब, तुम्ही सांगितलं की बूथवर सुद्धा कोणी नव्हतं, पण लोकांनी येऊन मतदान केलं. ते निवडणूक आयोगाला जरा उशिरा कळलं, तुतार्यानी पिपानी. नंतर आता ते निवडणूक आयोगाने ते चिन्ह रद्द केलं. जर त्यावेळेला पिपानी नसती तर सातारकरांच्या मनातला खासदार सुद्धा निश्चितपणाने झाला असता.
मगाशी बऱ्याच लोकांनी उल्लेख केला, हे आव्हान आहे. ह्या साताऱ्याच्या राजकारणामध्ये जर बघितलं गेलं तर राजेंद्रजी, आपली हद्द सोडून कोण दुसरीकडे जात नाही. कारण आपल्या हद्दीमध्ये सर्वजण सुरक्षित राहिले पाहिजे आणि एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका सातारच्या राजकारणामध्ये अनेक वर्षापासून आहे. हॅलो, लोकांच्या मनामध्ये याच्यात पण गडबड दिसते. गेल्या अनेक वर्षापासून माझा आवाजच दाबला जातोय. काय आहे जानकर साहेब, माने साहेब, तुम्ही, मी, आपण सगळे लढणारे आहोत. त्याला पिंड आपला असा आहे की तो शांत बसून देत नाही. कदाचित मी या सगळ्यांच्या हद्दीमध्ये शिरलो नसतो तर मी तळ्यात आमदार सुद्धा राहिलो असतो. पण विचार असतात, कोणीतरी लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. ही लढाई काय नगरपंचायतीची आणि नगरपालिकेची नाही, ही लढाई तत्वाची आहे. सगळेच जर भाजपामध्ये गेले, जाणारे सुद्धा किती सुखी आहेत तुम्हाला माहिती आहे. सहनही होत आहे आणि सांगता येत नाही अशी परिस्थिती सध्या सगळ्या मित्र पक्षाची आहे. काही लोक प्रेमाने गेले, काही लोक सत्तेमध्ये गेले, काही लोक दबावाखाली गेले. आणि सगळेच जण गेल्यानंतर सामान्य जनतेचा आवाज कोण उठवणार, हा प्रश्न जसा देशामध्ये आहे, जसा राज्यामध्ये आहे, तसा साताऱ्यामध्ये सुद्धा तोच प्रश्न आहे. आणि म्हणून या असलेल्या विरोधाला कोणीतरी वाचा फोडली पाहिजे. आणि ते वाचा फोडण्याचं काम यावेळेला सुवर्णा पाटीलांच्या आणि माझ्या असलेल्या सर्व महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या माध्यमातून आम्ही या जनतेकडे करण्यासाठी आलेलो आहे. मला माहिती आहे लढाई सोपी नाही, लढाई अवघड आहे. ही सुरुवात आहे. कोण काय ताम्रपट घेऊन आलेला नाही. मला माहित नाही उद्या विजय होईल का नाही, पण या गांधी मैदानावर सांगताना मला एक अभिमानाने सांगावं लागेल, या देशामध्ये आणि राज्यामध्ये ज्या पद्धतीने सत्याचा आणि सत्तेचा वापर केला जातो, त्याच्या विरोधामध्ये लढण्याची चिंगारी कोणी उभी केली असेल, या आमच्या शिलेदारांनी या गांधी मैदानामध्ये केली, याचा मला निश्चितपणाने अभिमान असेल. शेवटी निर्णय लोकांनी आणि जनतेने घ्यायचा आहे. निवडणूक फक्त नगरपालिकेच्या बद्दल मर्यादित नाही हो. निवडणूक देशाच्या आणि राज्याच्या असलेल्या हुकुमशाहीच्या विरोधातली आहे. जानकर साहेब, तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी गेला होता. लढवाई हा माणूस आहे हो. ओबीसी समाजासाठी लढणारा माणूस ज्यावेळेला सत्तेमध्ये गेल्यानंतर, त्यावेळेला सत्तेमध्ये वापर केल्यानंतर त्यांना कळून आलं की आपला नुसता उपयोग होतो आणि आपल्याबद्दल नुसता पर्याय काढला जातो. असाच स्वाभिमानूस उभा राहिला आणि पहिल्या प्रथम बंडाचा झेंडा या पक्षाच्या सत्तेच्या विरोधात कोणी घेतला तो जानकर साहेबांनी घेतला. आणि दुसरा झेंडा कोणी घेतला तो सुवर्णाताईंनी घेतला. काही लोक म्हणाले की महाविकास आघाडीला उमेदवारच मिळत नव्हता, म्हणून आयात उमेदवार घेतला, भाजपचा उमेदवार घेतला.
तुम्हाला सोन्याची पारखच नव्हती, तो तुमचा दोष होता, तो आमचा दोष होता का? आमच्याकडे पण उमेदवार होते, डॉक्टर पण होते. संदीप काटे सारखे डॉक्टर होते जे मॅरेथॉन ज्या जगापत्रावर त्यांनी नेली. त्यांना काय असंच वाटलं का मी उमेदवार म्हणून उभं राहावं? एक डॉक्टर, नामांकित डॉक्टर, या राज्यामधला असलेला मॅरेथॉनचा इतिहास जगपातळीवर नेणारा डॉक्टर जेव्हा स्वयंस्फूर्तीने बोलतो मला निवडणूक लढवायची, त्यांना मी सहज विचारलं, डॉक्टर तुम्ही निवडणूक लढवायला का उत्सुक आहात? ते एका शब्दात मला त्यांनी सांगितलं, मला साताऱ्यामध्ये बदल करण्याची मानसिकता आहे म्हणून मला निवडणूक लढवायची आहे. या बोलण्यामधला अर्थ जर कोणाला कळला असेल ना, आमचे पत्रकार होते, काटकर साहेब होते, आंबेकरजी होते, अनेक लोकांनी पक्षाची या ठिकाणी मागणी केली, त्याच्यावर टीका पण झाली असेल. पण मला असं वाटलं की शिवाजी महाराजांचा नेहमी उल्लेख केला जातो, शत्रूतल्या गोटातली माहिती काढून जो लढतो तो खरा विजय होत असतो. आणि सुवर्णाताईंना शत्रूतल्या गोटातली सर्व माहिती होती म्हणून त्यांना उमेदवार आम्ही केला. हल्ली भाजपला प्रामाणिक कार्यकर्ते राहिलेलेच नाही. मगाशी त्यांनी सांगितलं 20-20-10, ओरिजिनलला 10, बाकीच्यांना 20-20, फक्त 6. पुढच्या वेळा तेवढे पण राहतील का ना शंका आहे. पण आमचा पक्ष वाढला पाहिजे, हा पक्ष वाढवण्याच्या संदर्भातली भूमिका घेणारे भाजप, इतर पक्षातले नेते, इतर पक्षातले पदाधिकारी घेऊन स्वतःच्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दुर्लक्षित केले जातं. त्यावेळेलाच बंड होतं आणि त्यावेळेलाच प्रामाणिकपणाने चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळत नसते. त्यावेळेला त्या चांगल्या कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे. ज्या शरद पवारांनी 50% आरक्षण महिलांना दिलं, ज्या शरद पवारांनी 50% आरक्षण देत असताना महिलांना आपल्या असलेल्या हिश्श्यामध्ये सुद्धा नाव नोंदण्याचा इतिहास केला, त्या शरद पवारच्या पक्षाने सुवर्णाताईंना या ठिकाणी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि एका महिलेला संधी देऊन एक संधी द्या आणि इतिहास करून दाखवतो अशा प्रकारचा विश्वास दाखवला. तो आता सातारकरांनी पूर्ण करावा. मी त्यांचं भाषण मगाशी ऐकलं, हे नरेंद्र पाटलांचं भाषण ऐकलं, त्यात जरा फार सौम्य बोलले पण फार जास्त बोलले. पण सुवर्णाताईंचं भाषण मी ऐकलं, फार व्यवस्थितपणे बोलले. आणि मला आनंद आहे की सुशिक्षित एका महिलेला संधी दिल्यानंतर निदान सातारकरांच्या असलेल्या अपेक्षेला पूर्तता करण्याचा प्रयत्न त्या करतील एवढा विश्वास मला निश्चितपणाने या ठिकाणी आहे. आमचे उमेदवार कोण आहे तो याचा उल्लेख बाकीच्या पक्षाच्या उमेदवाराबद्दल मी बोलणार नाही. पण नुसतं भाजपमध्ये अन्याय झाला नाही हो. अनेक वर्ष एका नेतृत्वाच्या पाठीमागे प्रामाणिकपणाने उभे राहिलेले कार्यकर्ते, अहोरात्र त्यांच्यासाठी जीव देणारे कार्यकर्ते, ज्यावेळेला संधी येते त्यावेळेला 1-2 लोक आपल्या स्वार्थासाठी त्या पूर्वीपासून निष्ठेने काम करणाऱ्या एका नेत्याच्या, महाराजांच्या बरोबर सेवक म्हणून काम करणाऱ्या एका नेत्यांना संधी येते तेव्हा बाजूला करण्याचा प्रयत्न होतो. असा अन्याय सुद्धा या ठिकाणी असलेल्या आघाडीमधल्या एका नेतृत्वाच्या माध्यमातून त्या कार्यकर्त्यावर निश्चितपणाने झाला. आणि म्हणून या सर्व कोटीचा विचार करत असताना आमचे कोण आहेत उमेदवार? हा अमर गायकवाड, हा मोठ्या घरातला नाही, आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे.
त्यांच्या मुलाला आम्ही संधी दिली. मी नेहमी त्यांना बघायचो, अमर गायकवाडना. सातत्याने 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 या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा तेवत ठेवला पाहिजे म्हणून विचाराची लढाई विचारी करणारा हा अमर गायकवाड होता. आणि त्यांच्या मुलाला आम्ही ऋषिकेशला या ठिकाणी त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. ही आमची पूजा बनसोडे आहे, चळवळीतली कार्यकर्ती आहे, गरीब घरातली आहे, पैसा नाही आहे पण यांच्याकडे. पण तिने सांगितलं मला लढायचं आहे. मी बोललो तू आमच्याकडे का आली? तिने एवढंच सांगितलं तर मी बाबासाहेब आंबेडकरांची असलेली कन्या आहे, त्यांच्या विचाराची कन्या आहे. आंबेडकर चळवळीला आंबेडकरांच्या असलेल्या विचाराला जर कोण त्या ठिकाणी बाजूला करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी माझ्यासारखी कन्या इथं उभी राहणार आहे. त्यानंतर सचिन बाबूराव बागल आहे, अनेक कार्यक्रमाला अनेक कार्यकर्त्यामध्ये सार्वजनिक कामामध्ये काम करणारा कार्यकर्ता. चंदन सोपानराव जाधव म्हणून आहे, साधा कार्यकर्ता आहे. थोड्या थोड्या कार्यकर्त्यांनी मंडळांनी काम करत करत ह्या दोघा तिघांनी आपलं एक वलय निर्माण केलं आणि त्यांना वाटलं मला तरी कधीतरी नगरसेवक व्हावं. त्यांनी इच्छा व्यक्त केली. कारण काय अनेक वर्ष तेच लोक असल्यामुळे आम्ही ठरवलं यावेळेला लोकांना नवीन संधी देऊया आणि त्या ठिकाणी त्यांना संधी दिली. रजिया शेख म्हणून आहे, माझ्या निवडणुकीला फार घराघरामध्ये पोहोचल्या होत्या, पळत होत्या. सामाजिक कार्यकर्त्या, त्यांना आम्ही संधी दिली. बचत गटातून त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. दयानंद नागटिळक आहे, फार धडपड्या कार्यकर्ता आहे. रितेश अनुर लाड आहे. कोण असं वाटतो का तुम्हाला ही लोक उभी केलेली आहेत त्यातला कोण कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार वगैरे असं वाटतोय का? तसं असतं तर घरात चैन बिन काय हातामध्ये मनगटामध्ये सगळं असतं. लक्ष्मी राठोड आहे, हा आमचा राठोड कार्यकर्ता आहे, बंजारा समाजाचा, पण धडपड आहे. त्याच्या मंडळींना त्या ठिकाणी संधी दिली. आयशा शेख आहे, एक साधी गृहिणी आहे. सीमा पवार आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम आहे. उषा सुनील वाघ आहे, शुभांगी निकम आहे, जितेंद्र बडेकर आहे, विकास धुमाळ आहे, अमोल खुडे आहे. काँग्रेसच्या आमच्या जाधवताई आहे, आमच्या निकमताई आहेत. काँग्रेसची आमची उभी राहा वैष्णवी चव्हाण, डबल ग्रॅज्युएट आहे, आता नगरसेवक झाल्यावर टिबल ग्रॅज्युएट. बागवानताई, बागवान आमचा हा पण उमेदवार आहे. त्यानंतर आमच्या मनीषा उभ्या आहेत. त्यानंतर आमचे काळेकर, कुठे आहे काळेकर? कार्यकर्ताही उभी आहेत. सगळ्यांची नावं घेतली. समजा एकही सर्वसामान्य कुटुंबातला गरीब घरातली लोक आहेत. आम्ही यांना संधी दिल्या फक्त एका विषयावर दिलेली आहे की सातारकर यावेळेला बदल करतील आणि नव्या चेहऱ्याला संधी देऊन नवीन सातारा उभा करण्याच्या संदर्भातला इतिहास घडवतील. हाच विश्वास मला आजच्या सभेच्या माध्यमातून आपल्याला द्यायचा आहे. जसा नगरीचा आणि साताराच्या असलेल्या प्रश्नासंदर्भामध्ये जे सांगितलंय मी त्याच्यावर काही वेळ घालवणार नाही. माय भगिनीला मी सांगेलो
या लाडक्या बहिणींनी बिहार घालवलं, महाराष्ट्र घालवला. आता तुम्हाला विनंती करणार आहे सगळ्या भगिनींना की आम्ही भगिनी उभी केलेली आहे. आता सगळ्या सातारच्या आमच्या भगिनींनी राष्ट्रवादी, शिवसेना, उभाटा आणि काँग्रेसच्या सगळ्या उमेदवारांना मत देण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करा. काय सुरक्षित आहे हो? परवा मालेगावमध्ये घटना घडली. काल एका मंत्र्यांच्या पीएच्या पत्नीने आत्महत्या केली. दिवसा ढवळ्या खून होत आहे, दिवसा ढवळ्या गोंडगिरी चालू आहे, हप्तेबाजी, दादागिरी, गुंडगिरी, दिवसा ढवळ्या खून होत आहेत, कोयता गँग चालू आहे, कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, 3 सरकारचं सरकार चालू आहे. जानकर साहेब, सरकार पण असं चालू आहे की प्रत्येक जण निवडणूक आल्यानंतर व्यासपीठावर बोलतो की चावी माझ्या हातात आहे. छायला अवघड आहे. अर्थमंत्री असलेले उपमुख्यमंत्री म्हणतात मला मतं दिली नाही तर पैसे मी देणार आहे, निधी देण्याचा अधिकार मला आहे. लगेच नगरविकास मंत्री म्हणतायत ते खातं माझ्याकडे आहे. आणि त्याला कमी झालं की चंद्रकांत दादा म्हणतात तुमचा मालक माझ्याकडे आहे. आता या 3 लोकांचे मालक बदलायचे असतील तर गरिबांचे मालक निवडून द्या, एवढी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय. जाऊन द्या, या निवडणुका वगैरे जे आहे ना, आता हे फक्त कार्यक्रम राहिलेला आहे. लोकशाही संपलेली आहे. आणि भविष्य काळामध्ये आता यशवंत सिन्हांनी सांगितलं हे आता निवडणुकीला विरोधकांनी उभंच राहू नये, सरळ सरळ त्यांना सांगावं की तुम्ही सरकार चालवा. काय चाललंय या देशात, महाराष्ट्रात हो? अरे आम्ही स्वाभिमानी सातारकर आहोत. बंड करणं आणि विरोध करणं हा आमच्या रक्तामध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून आजपर्यंत देशाच्या रक्षणासाठी जास्त बलिदान सैनिकांनी कोणी दिलं असेल तर या पराक्रमी साताराच्या भूमीमधून दिलेला आहे. आज चव्हाण साहेबांची पुण्यतिथी आहे, यशवंतराव चव्हाणांची पुण्यतिथी. सरकारला त्याचा सुद्धा विसर पडला. मंगल कलश घेऊन येणारा स्वयंत महाराष्ट्राच्या चळवळीतला अग्रेगर असलेला सातारा भूमीचं हे नेतृत्व आज आम्ही सकाळी नतमस्तक व्हायला गेल्यानंतर बघितलं सरकारचं कोणच नाही तिथं उपस्थित. अरे हे विचार त्यांना संपवायचे आहेत. उद्या मानेसाहेब आपण म्हणाला की संविधान दिवस आहे, हे सगळे ह्या संविधानाच्या चळवळीमधलीच मंडळी आहेत. काय राहिलं संविधानावर? संविधान बदललं नाही तरी संविधानातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अधिकार तुमचा काढून घेतला ना. माझ्या बसलेल्या ह्या मतदाराला त्यांचा मतदान देण्याचा अधिकार सुद्धा नाही. इथे तर तसा नाहीच आहे. तुमच्या अगोदरच दुसरा जाऊन मतदान करतोय. पोलीस प्रशासन ठप्प, आतमधले असलेले शासकीय यंत्रणा ठप्प. फक्त बघतात वोटर ID कार्ड आहे का, काही बघत नाही. मतदान दिलं जातं आणि तुमचा हक्क छिनला जातो. आणि ते झालं, तुम्ही मतदान जरी दिलं तरी ते मतदान फिरवण्याची यंत्रणा आता या लोकांकडे आहे. त्यामुळे लोकशाही आज संपलेला आहे. अनेक प्रश्न, अनेक विचार. 9.5 लाख कोटीचं कर्ज तुमच्या माथ्यावर मारला 2.5 ते 3 वर्षामध्ये. फक्त आणि फक्त कर्ज काढून कॉन्ट्रॅक्ट काढण्याचं वाढून गेलं होतं. 20% अभाव, 30% अभाव ज्याचा उल्लेख केला गेला. पैसा तुमचा आणि या पैशातून या ठिकाणी निर्णय घ्यायचे. क्वालिटीचं तर बोलूच नका. काय सातारकरांची अपेक्षा आहे हो? मी आता इथं आहे, सगळा अंधार आहे. काय सातारा शहराची ओळख काय? या राज्यामध्ये अनेक जिल्हे बघितल्यानंतर ते ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट झाले, त्या पद्धतीने डेव्हलपमेंट झालं तो सातारमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. या चौकामध्ये सुद्धा जर अंधार असेल तर त्याचा उजेड करायचा असेल तर बदल निश्चितपणाने करणं गरजेचं आहे. नियतीमध्ये सुद्धा आणि निसर्गामध्ये सुद्धा बदलाची क्रांती घडण्याचा निर्णय असतो, तो करण्याची गरज आहे. काही लोकांनी सांगितलं
या सातारा जिल्ह्यामध्ये पवार साहेबांवर इतकं प्रेम होतं तर पवार साहेबांनी काय दिलं? मी पवार साहेबांचा उल्लेख करणार नाही, पण 9 महिने माझ्याकडे खातं होतं. मी जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. अनेक नेत्यांनी निर्णय दिले, अनेक नेत्यांनी नेतृत्व केलं, मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही. पण विजन असावं लागतं, एक दृष्टिकोन असावा लागतो, काम करण्याची जिद्द आणि धडपड असावी लागते. हे मेडिकल कॉलेज आलं ना जानकर साहेब, मी अगदी देवाची शपथ घेऊन सांगतो, 9 महिन्याच्या कालावधीमध्ये 2 निर्णय मी फार मोठ्या प्रमाणात घेतले होते. एक मेडिकल कॉलेज आणि तीर्थक्षेत्र आणि टुरिझम. हे त्या काळामध्ये आलं आहे. अजून मला कालावधी जास्त मिळाला असता ना तर सातारा काय असो हे शशिकांत शिंदेने 100% दाखवून दिला असतं. पण धडपडणारे, आवाज उठवणारे, तळमळतीने काम करणारे ह्यांना नको आहे. मग षडयंत्र होतं आणि सगळे एकत्र येऊन मग कार्यक्रम करतात. मी आज तुम्हाला एकच विनंती करणार आहे. मी काल गेलो, साधी गोष्ट आहे, साधी. मी गरिबांच्या वस्तीमध्ये गेलो. मी फलटणला गेलो. मी फलटणला सुद्धा उमेदवार उभे केले, वाईला केले, पाचगणीला केले, महाबळेश्वरला केले, सगळीकडे केले. अरे 4 राहो 5 राहो. मी राज्याचा अध्यक्ष आहे म्हणून मी गेलो नाही, परंतु उभे केले ते साधे कार्यकर्ते केले, मेड्याला केले. आमचा राजू वगैरे इथं बसलाय बघा. साधे कार्यकर्ते केले. पण का केले? की कार्यकर्त्याला आज संधी नाही दिली तर कधी देणार. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, काल मी एका ठिकाणी प्रचाराला उशीर आलो, मला पोचायचं होतं लवकर. मी एका वस्तीमध्ये ताई आणि आम्ही सगळे गेलो. एवढे तुम्ही दिग्गज नेते आहात ना, दिग्गज, मी क्षमा मागतो. मी तुमचा काय अनादर करणार नाही, पण फक्त तुमचा मतासाठी वापर केला जातो आणि तुम्ही मत द्याल हे गृहीत केलं जातं. वाईट वाटतं. लोकशाहीमध्ये एखाद्या पेठमध्ये शशिकांत शिंदेला मतं जास्त झाली म्हणून त्यांचे स्टॉल उचलून टाकण्याचा प्रयत्न होत असेल तर ही कुठली लोकशाही आली? हे भाजपने हे जात धर्म वगैरे सगळं उभं केलेलं आहे. हे असंच करणार. भविष्य काळामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मोकळेपणाने आवाज उठवता येणार नाही. मग मुस्लिम असो, दलित असो, कोणी असो, हिंदू असो, ओबीसी असो. का ओबीसी नेता बाजूला झाला हो? त्याचा वापर त्याच समाजाचा फक्त केला. आजही सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे. 50% वरती आरक्षण देण्याच्या बाबतीमधले सुप्रीम कोर्टाची बंधन असताना सुद्धा या सरकारने 57 आणि 52% वरती आरक्षण दिलं. ते जर 27% आरक्षण जर कमी झालं तर ओबीसी समाज नाराज होईल म्हणून तारीख पे तारीख देण्याचा प्रयत्न होत असेल, या समाजाला तुम्ही फक्त झुंजवत ठेवण्याचा प्रयत्न करता. मी त्या वस्तीमध्ये गेलो, त्या वस्तीची काय असेल चूक? ते गरीब आहेत. हे बीव्हीजीच्या माध्यमातून इथे कॉन्ट्रॅक्ट दिला गेला, घरांची योजना दिली, झोपडपट्टी निर्मूलन अशा प्रकारचा योजना काढली गेली. 8 वर्ष झाला तो प्रस्ताव दिला. 30,000 घर घेतलं. फक्त स्ट्रक्चर उभं केलं, पाणी नाही, लाईट नाही, टॉयलेट नाही. त्या माझ्या माता भगिनींना आजही त्या शौचालयात जायचं झालं तर दुर्दैव आहे या साताऱ्यामधला. मी मुद्दाम या भगिनींना सांगतो की त्यांना तिथे जाताना सुद्धा दरवाजे नाहीत, अशा प्रकारची भीषण परिस्थिती आहे. काय सातारा तुम्ही विकसित केलेला आहात? तुम्हाला त्यांच्याकडे बघायची वेळ नाही, कारण तुम्हाला रस्ते करायचे आहेत, तुम्हाला प्रगती करायची आहे. पण गरिबाच्या घरामध्ये आजही तिथे पाणी नाही. आज अशा प्रकारचा निर्णय तुम्ही घेतला. काल या सरकारने नोटीस काढली, इरिगेशनच्या बाजूला असलेल्या जागेवर 40-50 वर्षापासून जी लोक राहत आहेत
पुण्याच्या असलेल्या जागेमध्ये तुमचा डोळा असेल, पण सातारच्या असलेल्या जमिनीमधल्या त्या लोकांना तुम्ही नोटिसा काढून त्यांच्या गरिबांच्या सह्यात बसून घेतल्या आणि सांगितलं तुम्हाला बाहेर जावं लागेल. वा रे सरकार, लढाई आमची ह्याच्या विरोधात आहे. आम्ही सुद्धा भाजपमध्ये घेऊ जाऊ शकलो असतो, पण यांचा आवाज कोण उठवणार? माझ्या माय भगिनींना संरक्षण नाही, पोलीस हातबल झालेले आहेत, सर्रास गुंडराज चालू आहे, दबाव दबाव दबाव. फलटण मध्ये आत्महत्या एका डॉक्टरांनी केली. आम्हाला याची चीड यायला नको? सर्वसामान्य घरामध्ये राहणाऱ्या लोकांना त्याप्रमाणे त्रास दिला जातो, याची चीड यायला नको? मी तुम्हाला आश्वासित करतो, वेळ झालेला आहे, पण मी तुम्हाला शब्द देतो, एक संधी, फक्त एकच संधी. माझ्या सातारकरांनी हे दडपशाही झुगारून सर्व धर्माच्या लोकांनी एकदा एक संधी फक्त माझ्या महाविकास आघाडीला देऊन बघा. मी तुम्हाला शब्द दिलेला खरा करून दाखवतो. त्या IT पार्क असो, सातारचा विजन असो, विकास असो, ती करण्याची जबाबदारी माझ्या सकट माझ्या नगराध्यक्ष आणि माझ्या सगळ्या उमेदवाराची असेल. आणि महाराष्ट्राला कळून द्यावं, 10,000 15,000चा भाव फुटायला लागला. आता चेक नाक्यावर नोटा चेक करतात म्हणून डायरेक्ट अकाउंट पे व्हायला लागलाय. काय त्याला नोकशाही राहिलेली आहे? डायरेक्ट अकाउंट मध्ये पेमेंट जर येत असेल तर निवडणूक आयोग काय करतं मला कळत नाही. आणि हे भयानक आहे. पैसे तुमचेच आहेत, पैसे तुमचेच वापरले जातात, आणि मग पैसे आणि माणसं विकत घेतल्यानंतर विकासाची तुमच्याकडून अपेक्षा का करावी? मी आपल्याला विनंती करतो, सगळ्यांना हात जोडून विनंती करतो. ही लढाई आहे, मला माहिती आहे, मी फार सोसलेला आहे, आम्ही सगळ्यांनी सोसलेला आहे, परंतु कोणीतरी संघर्ष केला पाहिजे म्हणून उभा राहिलेलो आहे. आणि हे उभा राहत असताना या आमच्या बहादर कार्यकर्त्यांनी आजही माघार घेतली नाही. मी मनापासून त्यांचा धन्यवाद मानतो. नाही तर उभं राहायचं एवढं सोपं आहे काय? काल पण काही ठिकाणी दमबाजी झाली. साताऱ्यात राहायचं का नाही? एकदा सगळ्यांना सातारच्या बाहेर काढून टाका. माझी विनंती सगळ्यांना हात जोडून आहे, एक फक्त बदल करून बघा. लोकशाही जिवंत राहिले हा संदेश, गरिबांना निवडून देतो हा संदेश सातारच्या नगरपालिकेच्या माध्यमातून तुम्ही करून दाखवा. मला माहिती आहे आमचे उमेदवार गरीब असले पोचणार नाही पोचणार, पण आमचा हातची ही सभा तुम्हाला आव्हान करण्यासाठी एवढ्यासाठी आहे, आणि तुम्ही कराल. सातारकर काय करू शकतात? सातारचा कंदी पेढा होता, तो जसा प्रसिद्ध आहे तसा राजकारणामध्ये इतिहास घडवण्याचा कंदी पेढा सातारकर करू शकतात. हे करण्याची जबाबदारी तुमची आहे. म्हणून जाताना कार्यकर्ते, भले छत्रपती शिवाजी महाराजांकडे का फार सैन्य नव्हतं, ठराविक मावळे होते, पण हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ना, हे आमचे मावळे आहेत सगळे. तुम्ही घराघरामध्ये जा, 5 दिवस निवडणूक आहे, पण चमत्कारिक आहे. जास्त दिवस प्रचाराला तुम्हाला दिलेच नाहीत, कारण त्यांचं सगळं फिक्स आहे. निवडून येण्याची सिस्टीम फिक्स आहे, सगळं फिक्स आहे. पण 90% लोकांनी क्रांती केली ना, तर मशीनसुद्धा झक मारेल. हे नेपाळमध्ये आंदोलन झालं, श्रीलंकेला झालं, बांगलादेशला झालं. आम्ही फक्त धर्मवादामध्ये अडकून ठेवलेलं आहे. मुस्लिम समाज दहशतीमध्ये आहे. का दहशतीत राहतो? का तो देशात राहतो हा काय त्याचा गुन्हा आहे? देश स्वातंत्र्यापासून त्यांनी पाकिस्तान गेले नाही, ते हितेच राहिले, हा त्यांचा गुन्हा आहे? देशाच्या प्रेमासाठी ज्या वेळा कुठले आंदोलन होतात त्यावेळेला ते पहिला प्रथम त्या देशसेवेसाठी काही लोक पुढे जातात, तो त्यांचा गुन्हा आहे? त्यांना तुम्ही दहशतवादी ठरवून टाकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान बदलणार म्हणून रस्त्यावर लोक उतरली की ते देशद्रोही ठरवले जातात.
भविष्यकाळ फार अंधारमय आहे. हुकुमशाहीचा जन्म होतोय, हळूहळू हळूहळू तुमच्यापर्यंत तो येतोय. ही लढाई नगरपंचायतीपुरती नाही, नगरपालिका नाही, ही लढाई लोकशाहीच्या जिवंतपणासाठी आहे. मला खात्री आहे 90% लोक जेव्हा क्रांती करतील आणि ही क्रांती होणार, पण त्याची सुरुवात सातारून व्हावी एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे म्हणून आम्ही करतोय. आणि मला माहिती आहे बरेच लोक ऐकत आहेत, त्यांच्या मनामध्ये पण हेच आहे. बरेच नाराज आहेत, त्यांच्या मनामध्ये पण हेच आहे. आपण मत कोणाला देतो कोणाला कळतंय. मी त्या सगळ्या नाराजांना विनंती करणार आहे, तुम्ही जर ठरवलं ना तर सुवर्णाताई नगराध्यक्ष 110% होणार आहे. आणि तेवढे करावी. माझ्या सगळ्या प्रामाणिक उमेदवारांना एकदा उभे राहा. सगळे उमेदवार, या सगळ्या प्रामाणिक उमेदवारांना, न फुटलेल्या, न झुकलेल्या, निष्ठावंत, पैशाला सुद्धा न फुटलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी देण्याचा एक प्रकार फक्त महाराष्ट्रामध्ये करून दाखवा. मला आश्चर्य वाटलं, काही ठिकाणी 2 मिनिटं, काही ठिकाणी बिनविरोध झाल्या, बिनविरोध निवडणुका. लोकांना मतदान द्यायला संधी दिली गेली नाही. वा रे लोकशाही. निदान ही लोकशाही जिवंत ठेवण्याचा प्रयत्न या लोकांनी केलेला आहे. आणि साधी माणसं आहेत. तो सातारकर साध्या माणसांना निवडून देतो एवढा फक्त महाराष्ट्रात संदेश जाऊन द्या. देशात बदल झाल्याशिवाय राहणार ना, हा माझा विश्वास तुम्हाला देतो. आम्ही शब्द देतो तसा मी पण शब्दाचा पक्का आहे आणि निष्ठावंत आहे. मी शब्द देतो, जर तुम्ही संधी दिली, सोनं करून दाखवलं नाही तर राजकारणात राहणार नाही, एवढा शब्द देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिंदे साहेब. यानंतर आपला जो जाहीरनामा आहे तो प्रकाशित